आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर बौद्ध धर्माच्या प्रचारासहित सामाजिक न्यायासाठी काम करणार डॉक्टर प्रशांत निगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली घोषणा। ही पत्रकार परिषद होती ही AICC अल्पसंख्याक विभाग नवी दिल्ली वतीनं जी नियुक्ती माझी करण्यात आली राष्ट्रीय संयोजक म्हणून बौद्ध समाजासाठी त्याला त्या अनुषंगाने होती। आणि काँग्रेस पार्टी जी आहे काँग्रेस पार्टीसाठी काम करत असताना भविष्यामध्ये काँग्रेस पार्टी ऑलरेडी मजबूतच आहे। आमच्या येण्याने थोडासा आमचा हातभार त्याला लागला आहे असं मी म्हणतो। कारण राहुलजींनी जे भारतभरामध्ये जे चक्र फिरवलेलं आहे की लोकांमध्ये आता राहुलजींच्या बाबत एक वेगळी भावना उत्पन्न व्हायला लागलेली आहे, ते हवेवेसेने आपल्यासे वाटायला लागलेली आहे। तर त्यामुळं त्यांच्यासोबत राहून आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे इम्रान प्रतापगडी जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते ज्या पद्धतीने काम करत आहे अल्पसंख्याकाचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांच्या जोडीला जोडी देऊन आम्ही पुढे पक्षाला आणखीन मजबूत करण्याचं काम करणार आहोत। सर, आपण जे आपले लूज फॉल आहेत, जे फॉल्स आहेत, आतापर्यंत चुका झालेल्या आहेत काँग्रेसकडून, त्या कसं आपण आज तुमच्यावर आता जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार? ॲक्च्युली आता असं आहे की काँग्रेसमध्ये लूपहोल्स आहेत, सगळ्या पक्षांमध्येच लूपहोल्स असतात, ठीक आहे ना। पण माझा असं व्यक्तिगत विचार हा आहे की आपण लूपहोल्स किंवा या गोष्टीकडे लक्ष न देता जे दिलेलं टार्गेट आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे प्रामाणिकपणे, ऑनेस्टली, असा माझे विचार आहे आणि मी ते प्रयत्न करणार आहे। तर पट्टी काढली तुम्ही, पट्टीच्या माध्यमातून खरोखर आता लोकांच्या डोळ्यावर पट्टी आहे पण ती पट्टी निघत नाही आहे म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत। ती पट्टी काढणं किती चॅलेंज आहे? आमचं कॅल्क्युलेशन फार सिम्पलच आहे। आम्ही ज्यावेळेस दाखवलं तुम्हाला की आमची जी तरुण मंडळी आहे ही सुपर हिरोज आहे, पण फक्त पट्टी होती म्हणून ते बघू शकत नव्हते। तर त्यामुळे आणि हा सुपर हिरो कुठल्या ना कुठल्या परिवाराचा मुलगा किंवा मुलगी आहे। एकदा का आम्ही सुपर हिरोच्या डोळ्याची पट्टी काढली तर तो त्याच्या सुपर पॉवरनी घरी आई वडील सगळ्यांची डोळ्याची पट्टी काढण्यात तेवढा सक्षम होऊ शकतो। त्या माध्यमातून आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे। ते तुम्ही कशी काढणार ते? ज्या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या ठिकाणी सभागृहामध्ये लोकांना बोलवणं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की याच्यानंतर आंदोलन मोर्चे तर होणारच। राहुलजींनी सांगितलेलं आहे, इम्रानभाईंनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी माझा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, जिल्हा अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी असतो तिथं दिसला पाहिजे। त्या माध्यमाने आम्ही करू। त्यानंतर मगाशी मी सांगितलं की लोकांना एकत्रित करून सभागृहात बोलवून त्यांना समजवून आणि वेळ पडली तर फळा आणि बोर्डवर चाक घेऊन पुढे करायला आम्ही तयार। एकीकडे बोललं जातं आणि एकीकडे रोजगार नाही आहे, अनेक तणावात आहे, महागाईचा भार पडत चाललेला आहे, पट्टी तर अजून वाढत चाललेली आहे। कसं काय बघता आपण? म्हणून आम्हाला लवकरात लवकर हे प्रयत्न करायचे आहेत, कारण आधीच सांगितलं होतं की 2 करोड नोकऱ्या मिळणार म्हणून। 2 करोड नोकऱ्याचा नारा 2014चा होता, आपल्याला माहिती आहे चांगलं आहे, त्याच्यात अधिक भर झालेली आहे। एक लक्षात घ्या की शासन जे पक्षाचे जे विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे सन्माननीय राहुल गांधीजी हे सातत्याने संविधान बचाव, संविधान प्रोटेक्शन, संविधान वाचवण्याकरता सातत्याने देशभरामध्ये फिरत आहेत। आणि राहुल गांधीजींच्याच माध्यमातून आमचे खासदार इम्रानभाई जे आहेत ते पण संविधान प्रोटेक्ट करण्यासाठी फिरत आहेत। दुसरा मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की राहुल गांधीजींनी जी शृंखला चालू केली, संविधान सम्मान संमेलन, जी शृंखला चालू केली राहुल गांधीजींनी, याचा पहिलं सुरुवात झाली कोल्हापुरामध्ये आणि दुसरी सुरुवात त्याचा सिक्वेल जो म्हणतो तो नागपूरमध्ये झाला आहे। तर संविधान वाचवण्यासाठीच आम्ही सगळे या ठिकाणी